विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घटक पाहणार आहोत शेकडेवारी आणि याच्यामधला हा भाग क्रमांक 2 असणार आहे. कारण कालच आपण भाग क्रमांक 1 बघितलं, ज्यामध्ये आपण शतमान आणि त्याचे उपयोग आणि त्याचे काही महत्त्वाचे नियम आणि ट्रिक्स बघितल्या होत्या की कशा पद्धतीने आपण कोणत्याही संख्येचा 1% कसे काढायचं, कोणत्याही संख्येचे 10% कसे काढायचे तोंडी स्वरूपात, ते काल आपण बघितलेलं आहे. आणि तो व्हिडिओ जर आपण अजूनही बघितला नसेल तर त्या चॅनलला जाऊन नंतर बघून जाऊ शकता. आणि आज आपण जे भाग क्रमांक 2 घेऊन आलेलो आहे, यामध्ये आपण एकूण 10 ते 11 प्रश्न प्रकार बघणार आहोत, जे परीक्षेमध्ये विचारले जातात. आणि ते 10 ते 11 प्रश्न प्रकारांचं स्पष्टीकरण ट्रिकच्या माध्यमातून किंवा सोप्या पद्धतीनं काही सूत्रांचा वापर करून कशा पद्धतीनं सोडवतात ते सविस्तर अभ्यासणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओमध्ये दिले गेलेले सर्व प्रश्न प्रकार आपल्याकडे नोट करून ठेवा, त्याचे स्पष्टीकरणे सुद्धा लिहून ठेवा. आणि यामध्ये घेतलेले कोणते प्रश्न प्रकार आपल्याला समजले नसतील तर ते सुद्धा कॉमेंट करून सांगा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचा अंकगणित भाग क्रमांक 8ला आपण सुरुवात करूया, ज्यामध्ये पहिला प्रश्न प्रकार आपण बघूया. बघा, परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न प्रकार, पहिला प्रश्न प्रकार जो सोप्या स्वरूपाचा असेल आहे की प्रश्न आहे 80% अपूर्णांक रूपांतर असे लिहितात. बघा, 80% रूपांतर आपल्याला अपूर्णांकात करायचं आहे. मग जेव्हा केव्हा टक्केवारीत जर आपल्याला अपूर्णांक दिलं असेल आणि त्याला अपूर्णांकात जर रूपांतर करायचं असेल तर काय करतात बरं? तर त्या ठिकाणी आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करत असताना टक्केवारीला 100ने काय करायचं? भागाकार करायचं. इथे दोन महत्त्वाचे नियम आपण काल शिकलो होतो. जर टक्केवारी दिली असेल, बघा टक्केवारी दिली असेल तर अपूर्णांकात रूपांतर करत असताना 100ने भागावे. काय करावे? भागावे. तर त्याच्या उलट आपल्याला अपूर्णांक दिला असेल आणि जर टक्केवारीत रूपांतर करायचं असेल तर 100ने गुणावे. हे दोन महत्त्वाचे नियम आपण काल बघितलेले होते भाग क्रमांक 1 मध्ये. आज आपण इथे जो प्रश्न घेतलेला आहे, टक्केवारी दिली आहे म्हणून टक्केवारी दिली आहे 80% आणि 80%लाच अपूर्णांकामध्ये 80/100 म्हणजे 80/100 या पद्धतीने लिहितात. आता हा अपूर्णांक आपण तयार केला. जर पर्यायात बघितलं तर इथे हा अपूर्णांक आपल्याला दिसत नाही, परंतु त्याच्या अतिसंक्षिप्त रूप आपल्याला काढावा लागतो. इथे 1-1-0 आपण कॅन्सल करणार आणि 1-1-0 कॅन्सल केल्यानंतर 2चा पाढा म्हणूया, 2-4-8 आणि 2-5-10 म्हणजे आपल्याला अपूर्णांक मिळाला 4/5. बघा, 4/5 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 ह्याचं योग्य उत्तर असेल आहे. बरेच विद्यार्थ्यांनी इथे योग्य उत्तर कॉमेंट करून सांगितलेलं आहे. आपलं सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. हा एक सोप्या पद्धतीचा प्रश्न होता, ज्यामध्ये टक्केवारी दिली होती आणि आपण भागाकार करून त्याचं आपण अपूर्णांकात रूपांतर केलं. यानंतर बघा, परीक्षेत विचारला जाणारा दुसरा प्रश्न प्रकार जो आहे, प्रश्न बघा 10.01 हे टक्केवारीत कसे लिहितात. बघा, 10.01 हे टक्केवारीत लिहायचं आहे म्हणजे टक्केवारीत रूपांतर करायचं आहे. इथे आपल्याला दिलेलं हे काय आहे? अपूर्णांक आहे आणि अपूर्णांकापासून जर टक्केवारीत रूपांतर करायचं असेल तर त्या अपूर्णांकाला 100ने गुणायचं. मग इथे आपण तो अपूर्णांक लिहून घेऊया. 10.01 दिलेला आहे, अपूर्णांक आहे, दशांश अपूर्णांक आहे आणि म्हणून त्याला टक्केवारीत रूपांतर करण्यासाठी 100ने गुणलं तर आपल्याला 2 शून्य हा दशांश चिन्ह म्हणजे 2 अंक उजवीकडे सरकावा लागेल. कारण जेव्हा केव्हा आपण 10, 100 किंवा 1000ने गुणतो जर दशांश अपूर्णांकाला, तर जितक्या शून्य असलेल्या संख्येने आपण गुणाकार करतो तितकीच तडे हा दशांश चिन्ह उजवीकडे सरकतो. कोणाकडे सरकतो? उजवीकडे सरकतो. म्हणजेच हे होईल 1001%. बघा, 1001% इतकं त्याचं उत्तर येणार आहे. हे सुद्धा उत्तर आपलं योग्य आहे. तर इथे बघा, पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार आहे. हे अपूर्णांकावरचे आधारित असलेले दोन महत्त्वाच्या नियमांचे आपण प्रश्न प्रकार इथे बघितलेले आहेत. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 3. बघा, प्रश्न क्रमांक 3 जो प्रश्न प्रकार परीक्षेमध्ये विचारला जातो आणि टक्केवारीची पदावली सुद्धा अशा पद्धतीची विचारली जाते. मग अशा पद्धतीचे जे परीक्षेत प्रश्न विचारले गेले ते कसे सोडवायचे, इथे आपण बघा मांडून घेऊया. ही पद्धत मांडून घेतली तर पहिली संख्या जशी आहे तशीच लिहायची, वजा 25%ला आपण 25/100 असं लिहितोय अपूर्णांकामध्ये आणि छे म्हणताय म्हणून गुणाकाराचं चिन्ह आणि नंतर 25. बघा, 25चे 25% ते वजा करायचे 25 मधून. त्यानंतर अतिसंक्षिप्त रूप देऊया. या दोघांची क्रिया गुणाकारात दिली आहे म्हणून आपल्याला इथे
कॅन्सल करता येईल. 25 एके 25 आणि 25 चोक 100. बघा या पद्धतीने म्हणजेच आपल्याला इथे उत्तर मिळेल 25 मायनस 25/4. आणि त्यानंतर आपण याला छेद समान करून उत्तर काढलं तर 25 चोक 100 मायनस 25/4 या पद्धतीने येईल. आणि त्यानंतर 100मधून 25 गेले तर 75/4 म्हणजेच 75/4 या पद्धतीने उत्तर येईल. त्याला आपण दशांश अपूर्णांकात उत्तर काढायचं आहे. बघा कारण इथे पर्यायामध्ये आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात उत्तर दिलेलं नाही आहे. मग याचं उत्तर आपण जेव्हा काढणार तर त्याचं उत्तर किती येते हे काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर 75 हे अंशात आहेत म्हणून 75ला आपल्याला 4ने भागाकार करायचा आहे. 4ने भागाकार केलं तर बघा काय मिळते 4 एके 4 या पद्धतीने करूयात. उरले 3 आणि 4 8 32. 35 आल्यामुळे 4 8 32 केले तर इथे उरले 3. बघा इथे किती उरले 3 उरले. त्यानंतर आपल्याला पूर्ण भाग जाईपर्यंत द्यायचा मग 30 होणार इथे. आणि 30 इथे झाल्यानंतर आपण इथे दशांश चिन्ह घेणार. 4 7 28. 30 मधून जर 28 वजा केले तर आपल्याला इथे उत्तर मिळेल 2. नंतर पुन्हा 0 घ्यावा लागेल आणि 4 25. या पद्धतीने आपल्याला दशांश पूर्णांकात जर रूपांतर करावायचे असेल व्यवहारी अपूर्णांकाला तर जोपर्यंत इथे बाकी 0 उरत नाही तोपर्यंत भागाकार करत राहावं लागतं. आणि याचं उत्तर जे आहे ते येईल 18.75 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असेल आहे. बरेच विद्यार्थ्यांनी इथं 18 उत्तर दिलेलं आहे. अतिशय सोप्या पद्धतीनं अशा रीत मांडून आपण त्या प्रश्नांचं उत्तर काढू शकतो. पुढे बघूया प्रश्न क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो आपण इथे अंकगणिताच्या संपूर्ण सिरीज घेऊन येतात आणि त्याच्यामुळे आपण चॅनलच्या माध्यमातून येणारे सर्व व्हिडिओज बघून घ्यावे किंवा कुठलाही व्हिडिओ जर आपल्याला हवा असेल तर त्या ठिकाणी संस्कार मॅथ्स क्लब आणि जो व्हिडिओ आपल्याला हवा आहे तो नाव लिहायचं. तो व्हिडिओ आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीने पाहता येईल. प्रश्न प्रकार 4 बघा. इथे 2 प्रश्न आपण या प्रश्न प्रकारामध्ये घेणार आहोत. त्यामध्ये की पहिला प्रश्न बघा 10 किमी हे 40 किमीचे किती टक्के होतात. बघा 10 किमी हे 40 किमीचे किती टक्के होतात म्हणजेच आपल्याला टक्केत काढायचं आहे. मग टक्केत काढण्यासाठी आपल्याला एक प्राथमिक गोष्ट पाहिजे आणि ती प्राथमिक गोष्ट म्हणजेच काय अपूर्णांक. काय पाहिजे अपूर्णांक. आणि याचे टक्के जे काढले आहेत आपण 25%. हे 25% बरेच विद्यार्थ्यांनी कॉमेंट करून सांगितलेलं आहे आणि नक्कीच 25% हे याचं उत्तर असेल आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना हे 25% काढायचे कसे हे समजलं नसेल तर त्याची रीत आपण पाहून घेऊया. सर्वथा आपण काय करायचा एक अपूर्णांक तयार करायचा दिलेल्या संख्यांचा. तर इथे आपल्याला 10 किमी हे 40 किमीचे किती टक्के विचारलाय म्हणून एकूण किमी जे आहेत 40 किमी आहेत आणि त्याच्यापैकी किती किमी घ्यायचे आहेत 10 किमी घ्यायचे आहेत. परंतु एक लक्षात घ्या जेव्हा केव्हा आपण अपूर्णांक तयार करतो तर त्यांची एकके ही समान असली पाहिजेत आणि दोघांची एकके केएम आहे म्हणून आपल्याला इथे डायरेक्ट अपूर्णांकात रूपांतर म्हणजे टक्केवारीत रूपांतर करता येईल. आणि जर समान नसतील तर त्यांना समान करून टाकावेत आणि अपूर्णांकाला जर टक्केवारीत रूपांतर करायचं आहे तर गुणिले 100 करतो आपण. त्यानंतर आपण भाग देऊया. भाग दिले तर 0 0 कॅन्सल होईल आणि 4 एके 4 आणि 25 चोक 100 म्हणजेच आपल्याला इथं उत्तर मिळते 25%. किती उत्तर मिळत आहे 25%. अतिशय सुंदरपणे आपण उत्तर दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्न क्रमांक 1चं उत्तर असेल आहे. विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न सेम आहे. प्रश्न प्रकार 4थ्या सारखंच आहे आणि हे सुद्धा आपल्याला इथे सोडवायचं आहे. इथे 90 पैसे हे 5 रुपयाचे किती टक्के असं विचारलेलं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे. 5 रुपये खाली लिहायचे आहे छेदामध्ये अंशामध्ये 90 पैसे लिहायचे. बघा 90 पैसे. आता याला टक्केवारीत रूपांतर करण्यासाठी डायरेक्ट 100ने आपल्याला गुणाकार करता येणार नाही कारण दोघांची एकके सर्वप्रथम समान करून घ्यावीत आणि याला आपण पैसेला जसं तसंच राहू देऊया 90 पैसे आणि 5 रुपये म्हणजे 500 पैसे होतात. आता बघा दोघांची एकके आपण समान केल्यानंतरच आपण याला टक्केवारीत रूपांतर करू शकतो. आता याला आपण 100ने गुणाकार करायचं कारण अपूर्णांकाला जर 100ने गुणाकार केलं तर त्याच्यात आपल्याला टक्के मिळतात आहे म्हणून आपण इथे संक्षिप्त रूप देऊया. संक्षिप्त रूप दिले तर 2 0 कॅन्सल होतील आहे आणि त्यानंतर 5 एके 5 आणि 18 पंचे 90 होतात म्हणजे इथे आपल्याला टक्के मिळेल किती 18% म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न प्रकार 4था जो आहे हा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये आजपर्यंत विचारला गेलेला आहे
नवोदय परीक्षा असेल, शिष्यवृत्ती परीक्षा असेल, MTS एक्झाम असेल किंवा NNMS एक्झाम असेल, तर अशा विविध परीक्षांमध्ये किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा आहे तर त्यामध्ये विचारलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे एक मात्र इथं लक्षात घ्या की जेव्हा केव्हा आपण टक्केवारीत रूपांतर करतो तर दोघांची एकके जी आहेत ती एकके समान असायला पाहिजेत. इथं पैशाचं होतं, वरच्या उदाहरणामध्ये पहिल्या क्रमांकाला आपण जेव्हा बघितलं तिथे किलोमीटरचं होतं. तर कुठल्याही आधारित जर असं उदाहरण आलं तर त्या प्रश्नाचं उदाहरण सोडवत असताना आपल्याला सर्वप्रथम त्याची एकके समान करून घ्यावी. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 5वा, प्रश्न प्रकार 5वा, ज्यामध्ये आपल्याला टक्केचे टक्के काढायचे आहेत. बघा, टक्केचे टक्के काढायचे आहेत म्हणजे 50%चे 50% काढायचे आहेत. मग हा प्रश्न सोडवत असताना आपण कसा सोडवायचा, एक लक्षात घ्या, आपल्याला केव्हाही अशा पद्धतीचं उदाहरण आलं तर त्याला अपूर्णांकात अगोदर मांडा, म्हणजे त्याची पदावली तयार करा. अपूर्णांकाची पदावली तयार केल्यानंतर सर्वात सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतं. तर बघा, 50%ला आपण 50/100 असं लिहू शकतो. त्यानंतर चे म्हणजेच गुणाकाराचे चिन्ह त्याऐवजी आणि पुन्हा 50% म्हणताय म्हणजेच 50/100 म्हणजे 50/100. त्यानंतर आपण अतिसंक्षिप्त रूप देऊया. अतिसंक्षिप्त रूप दिलं तर इथला एक शून्य इथे कॅन्सल होणार, इथला एक शून्य इथे कॅन्सल होणार. त्यानंतर 5×1=5, 5×2=10, पुन्हा 5×1=5, 5×2=10 या पद्धतीने. आणि इथे आपल्याला म्हणजे अंशामध्ये मिळेल 1×1 आणि छेदामध्ये मिळेल 2×2 4, म्हणजेच 1/4 आणि 1/4 म्हणजेच होत आहे 0.25. 0.25 बघा, 0.25 हे त्याचं उत्तर असेल आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. हे केलं कसं, तर या ठिकाणी 1ला आपण 4ने भागाकार करा जोपर्यंत बाकी शून्य उरत नाही. तर आपल्याला जर हे उदाहरण सोडवलं भागाकाराचं तर हे उत्तर मिळतं, कारण 1/4 म्हणजे दशांश पूर्णांकामध्ये 0.25 लिहितात. जसं 1/2 असेल तर 0.2 हा अर्धा आहे, हाफ आहे, तर त्याला दशांश पूर्णांकात लिहित असताना 0.5 असं लिहितात. उदाहरणार्थ 3/4 असेल म्हणजे 3/4 आहेत म्हणजे 3 पाव आहेत, तर त्याला लिहित असताना 0.75 असं लिहितात. म्हणजे असे काही अपूर्णांक आहेत ज्या अपूर्णांकाचे आपल्याला दशांश स्वरूप तोंडपाठ असले पाहिजेत. म्हणजे असे उदाहरण जर आपल्याला आले तर असे जर व्यवहारी अपूर्णांक जर दिले असले तर लगेच त्याचं दशांश अपूर्णांकात आपल्याला रूपांतर करता यायला पाहिजे. हा टक्केवारीतील अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न प्रकार जो परीक्षेमध्ये विचारला जातो त्याचं स्पष्टीकरण आपण इथे पाहणार आहोत. तर प्रश्न बघा, प्रश्न अतिशय सोपा आहे. एचा पगार बी पेक्षा 25% जास्त आहे तर बीचा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी कमी असेल. अशा पद्धतीचा प्रश्न बहुतांश वेळा परीक्षेमध्ये विचारला जातो आणि यामध्ये या प्रश्न प्रकार आधारित 2 प्रश्न प्रकार येतात. प्रश्न प्रकार 6 आणि प्रश्न प्रकार 7 आपण इथे बघणार आहोत. तर बघा, जेव्हा आपल्याला दोघांची तुलना केली असेल आणि पहिल्या वाक्यात जर जास्त दिलं असेल आणि आपल्याला कमी टक्के काढायचे असतील तर आपल्याला एका ट्रिकचा वापर करायचा आणि ती ट्रिक आपण या ठिकाणी बघून घेऊया. ट्रिक बघा काय आहे, तर ट्रिक अशी आहे, त्या ठिकाणी आपल्याला R/100 + R 100 + R × 100 या पद्धतीने या ट्रिकचा वापर आपल्याला करायचा आहे. या ठिकाणी R म्हणजे काय आहे, R म्हणजेच एकूण टक्के, जे टक्के सुरुवातीला वाढलेले आहेत. आणि त्यानंतर 100 + R का केलं आहे, कारण इथे आपल्याला एचा पगार बी पेक्षा जास्त दाखवलेला आहे आणि जेव्हा केव्हा सुरुवातीच्या वाक्यामध्ये तुलना केलेल्या वाक्यामध्ये जास्त असेल तर इथे आपण प्लस लिहायचं, अन्यथा मायनस लिहायचं. कमी जर केलेला असेल तर मायनस लिहायचं आणि त्या ठिकाणी आरच्या ऐवजी अपॉन 100 + 25 म्हणजेच 125/100 या पद्धतीने आपल्याला मिळणार आहे. याला अतिसंक्षिप्त रूप दिलं तर 25×1=25 आणि 25×5=125. याला सोडवून घेऊया. याला सोडवून घेतलं तर 1/5 × 100 म्हणजेच 5×1=5 आणि 20×5=100 म्हणजेच आपल्याला एकूण टक्के मिळाले 20%. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच आधारावर असलेला प्रश्न क्रमांक 7वा बघा. प्रश्न क्रमांक 7वा हा सुद्धा एकदम सोपा आहे आणि त्याच आधारावर असलेला प्रश्न प्रकार आहे जो प्रश्न क्रमांक 6 मध्ये दिलेला होता. बघा, एचा पगार बी पेक्षा 20%ने कमी आहे तर बीचा पगार ए पेक्षा किती टक्क्याने जास्त असेल. असा जर प्रश्न विचारला गेला तर बहुतांश विद्यार्थी काय करतात, इथे 20%ने कमी आहे तर बीचा पगार 20%ने जास्त असेल आणि डायरेक्ट ते 20% निवडून घेतात आणि अशा प्रश्नाचं उत्तर ते चुकवतात. तर अशा प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी ट्रिक बघा काय आहे. ट्रिक अतिशय सोपी ट्रिक आहे आणि ट्रिक असणार आहे R/100 - R × 100. बघा, या पद्धतीने ती ट्रिक असणार आहे.
आणि म्हणून अशा पद्धतीचा प्रश्न जेव्हा केव्हा आपल्याला परीक्षेत येतो तर त्या परीक्षेत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकतो. इथे रेटच्या ऐवजी आपण 20 लिहायचं आणि 20 हे मायनस केले 100मधून, रेटच्या ऐवजी आपण 20 लिहिणार. तर 100 मायनस 20 इज इक्वल टू 80 अपॉन इंटू 100. त्यानंतर संक्षिप्त रूप देऊया. बे के बे, बे दुणे 4 आणि बे दुणे 4 येणार आणि 4 एके 4 आणि 25 चौक 100. म्हणजेच आपल्याला इथे एकूण टक्केवारी मिळाली किती? 25%. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, शेकडेवारीवर आधारित असलेला प्रश्न प्रकार आपण 7वा बघितला. यानंतर प्रश्न प्रकार 8वा बघूया. प्रश्न प्रकार 8वा अतिशय सोपा आहे आणि तो आपण इथे बघणार आहोत, त्याचे स्पष्टीकरण सुद्धा बघणार आहोत. तर इथे प्रश्न बघा काय आहे. एका गावाची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. बघा, दरवर्षी किती टक्क्याने वाढते? 10% वाढते. आज लोकसंख्या 10,000 असेल तर 2 वर्षानंतर लोकसंख्या किती असेल? इथे आपल्याला 10% दरवर्षी वाढणार आहे. तर हा सरळ व्याजावर आधारित असलेला उदाहरण नाही आहे. हा टक्के जो आहे, टक्के इथं जे काढायचे आपल्याला प्रत्येक वर्षी 10,000% वाढवत जायचं आहे. तर हे उदाहरण चक्रवाढ व्याजाचं आहे. आणि अशा पद्धतीचा जर प्रश्न आपल्याला आला तर त्यासाठी आपण एक ट्रिक वापरायची आणि ट्रिकचा जो सूत्र आहे तो बघा कोणता असेल. ट्रिकचं सूत्र आहे P इन ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 टू द पॉवर n. आता बघा या ठिकाणी P म्हणजे काय? P म्हणजे सुरुवातीची लोकसंख्या. बघा, लोकसंख्या, सुरुवातीची लोकसंख्या म्हणजेच P. त्यानंतर R म्हणजेच रेट. रेट म्हणजेच काय? जे टक्के असतील, दरवर्षी किती टक्के वाढते तो रेट झालंय. आणि त्यानंतर n म्हणजेच नंबर ऑफ इयर झालं, म्हणजेच किती वर्षात? 2 वर्षात, म्हणजेच 2 वर्ष इतकं त्याची किंमत होणार. ही प्रत्येक किंमत या ट्रिकमध्ये ठेवून आपण उत्तर काढू शकतो. किंवा दुसरी एक पद्धत आहे, ती दुसरी पद्धत सुद्धा बघा. सुरुवातीला लोकसंख्या किती होती आहे? 10,000 होती. मग पहिल्या वर्षी किती टक्के वाढली? 10% वाढली. 10,000चे 10% किती होणार? 1,000 होणार. म्हणजे पहिल्या वर्षी ती लोकसंख्या 1,000 वाढली. म्हणजेच 1 वर्षाच्या नंतर ही लोकसंख्या या 10,000 मध्ये वाढणार, तेव्हा ती लोकसंख्या 11,000 होणार. बघा, दुसऱ्या वर्षी लोकसंख्या 11,000 होणार. मग पुन्हा 11,000वर 10% वाढणार आणि 11,000चे 10% होतात 1,100. आणि असे दोन्ही मिळून वाढलेली लोकसंख्या 1,000 आणि 1,100 असे 2,100 एकूण लोकसंख्या वाढेल आहे. आणि सुरुवातीची लोकसंख्या जी आहे ती आहे 10,000 अधिक 2,100. हे मिळवून घेतले तर आपल्याला उत्तर मिळेल 1 या पद्धतीने 12,100. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपण दोन्ही पद्धतीने सोडू शकतो. या ट्रिकमध्ये किमती ठेवा आणि उत्तर काढा, किंवा एक वर्षाचं सुद्धा आपण अशा पद्धतीने टक्केवारी काढून त्याचं उत्तर काढू शकतोय. आशा करतो की हा प्रश्न आपल्याला समजला असेल. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9, कारण इथे आपण एकूण 11 प्रश्न प्रकार बघणार आहोत. त्यापैकी 9वा प्रश्न प्रकार बघत आहोत आपण. आणि 9वा प्रश्न प्रकार अतिशय सोपा आहे. एका गावची लोकसंख्या दरवर्षी 10%ने वाढते. जर आज लोकसंख्या 12,100 असेल तर 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या इथे विचारलेली आहे. बघा, प्रश्न क्रमांक 8 आणि प्रश्न क्रमांक 9 हे दोन्ही जवळपास आहेत, परंतु प्रश्न क्रमांक 8 मध्ये नंतरची लोकसंख्या विचारलेली होती. आता इथे आजची लोकसंख्या दिलेली आहे तर आपल्याला पूर्वीची विचारली आहे. मग पूर्वीची जर लोकसंख्या विचारली असेल तर त्या सूत्रामध्ये थोडा बदल करायचा आहे. बघा, जी ट्रिक आपण इथे बघितली तो P हा गुणाकारात आपण लिहिलेला आहे. या कंसाला गुणाकारात लिहिलेला आहे. त्या ट्रिकचा वापर करायचा आहे आपल्याला. तर ते P आपण भागाकारात लिहायचं. म्हणजेच इथे बघा काय पूर्ण मिळेल? P अपॉन इन ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 अपॉन n. या पद्धतीने आपण ते सोडवून घेणार आहोत. आणि हे सोडवल्यानंतर किमती ठेवून घेऊया. P म्हणजेच एकूण लोकसंख्या 12,100. त्यानंतर खाली कंसामध्ये 1 प्लस रेट किती टक्केचा आहे? 10%, म्हणजेच 10 अपॉन 100 टू द ब्रॅकेट 2. कारण 2 वर्षापूर्वीचं काढायचं आहे. आणि 2 वर्षापूर्वीचं जेव्हा आपल्याला कुठलीही संख्या काढायची असेल तर या ट्रिकचा वापर करू शकतो. त्यानंतर आपण हे सोडवून घेऊया. हे सोडवल्यानंतर इथे अतिसंक्षिप्त रूप आपल्याला मिळेल. म्हणजेच इथे आपल्याला 1,1,0 कॅन्सल करावं लागेल आणि वरची संख्या जशी तशीच लिहून घेऊया. 12,100 कंसामध्ये 10 एके 10 आणि हा 1 11, म्हणजे 11 अंश छेद 10 चा घातांक 2
या पद्धतीने आपल्याला ते उत्तर मिळणार आहे. त्यानंतर काय करूया, आपल्याला या अपूर्णांकाचा 2 वेळा गुणाकार दिलेला आहे, म्हणून या अपूर्णांकाला आपण 2 वेळा लिहून घेऊया. 12,100 आणि छेदामध्ये आपल्याला 11/10 गुणिले 11/10 या पद्धतीने आपल्याला मिळेल आहे. आणि जे खालचं छेद असतं, जर छेदामध्ये अजून पुन्हा छेद म्हणजे अपूर्णांक असेल तर तो छेद डायरेक्ट आपल्याला अंशामध्ये घेऊन जाता येतं. म्हणजे 12,100 गुणिले 10 गुणिले 10 केले तर 100 ते डायरेक्ट अंशामध्ये नेता येईल. आणि खाली 11 गुणिले 11 121 येणार आहे. आणि 121ला 121ने आपण भागाकार केलं तर इथे 100 गुणिले 100 या पद्धतीने आपल्याला मिळेल आहे. आणि 100 गुणिले 100 केले तर आपल्याला उत्तर मिळेल 10,000 इतकी लोकसंख्या सुरुवातीला होती आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असेल. जर आपल्याला हा उदाहरण समजला नसेल तर पुन्हा एकदा स्पष्टीकरण बघून घ्या, त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच आपल्याला समजणार आहे. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 10वा. प्रकार जो आहे 10वा प्रश्न आहे, एका वस्तूची किंमत पहिल्या वर्षी 10% वाढली, दुसऱ्या वर्षी पुन्हा 10% वाढली, तर एकूण किंमत किती टक्क्याने वाढली असं विचारलेलं आहे. बघा, पहिल्या वेळेला 10% वाढली, मग पुन्हा 10% वाढली, मग 10 अधिक 10 20% डायरेक्ट होत नाही, हे लक्षात घ्या. या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला समजामध्ये एखादी संख्या पकडावी लागते. आणि संख्या काय असेल किंवा कशा पद्धतीने आपण ते उत्तर काढायचं हे बघून घेऊया. एखादी संख्या किंवा किंमत पकडून घेऊया. समजा त्या वस्तूची किंमत जी आहे ती किंमत 100 रुपये असेल. किती असेल? 100 रुपये असेल असं मानून घेऊया. तर पहिल्या वर्षी त्या 100वर पहिल्या वर्षी 10%ने किती रुपये वाढतील? 10 रुपये वाढतील. म्हणजेच त्या वर्षाच्या शेवटी ते 100 अधिक 10 110 रुपये होतील. आणि त्या 110वर पुन्हा दुसऱ्या वर्षी 10% वाढतील. म्हणजेच इथे 10% 11 होतील. म्हणजेच एकूण किती रुपये वाढताना लक्षात येतात आहे? 21 रुपये. म्हणजेच 21% इतकं त्याचं वाढ होणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असेल आहे. परंतु या प्रश्नाचं उत्तर आपण ट्रिकच्या सहाय्यानं कसं काढायचं ते बघूया. समजा ती आपण वस्तूची किंमत पकडली 100, पहिल्या वर्षी 10% वाढते, म्हणजे 100 मध्ये 10 मिळवले तर किती होतील? 110. म्हणजे 110/100 आणि दुसऱ्या वर्षी सुद्धा 110 होईल आहे. आणि या पद्धतीने ती किंमत आपण मांडून घ्यायची. कारण इथे बघा प्रत्येक वेळेला 10 मिळवून आपण मांडलेलं आहे. 100 मध्ये 10 मिळवून अंशात मांडलेलं आहे. कारण प्रत्येक वर्षी ती 10% वाढत आहे. पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी पण 10%. या पद्धतीने यांचं संक्षिप्त रूप केलं तर याचं सुद्धा उत्तर आपल्याला 11 गुणिले 11 म्हणजे 121 मिळते. आणि 121 हे पूर्ण पहिली सुरुवातीची संख्या पकडून आहे. आणि पहिली संख्या आहे 121 हे पूर्ण संख्या झाली. आणि त्याच्यामध्ये जी मूळ किंमत होती 100 ती वजाबाकी केली तर आपल्याला इथे 21% इतकंच उत्तर मिळते आहे. या पद्धतीने आपण या प्रश्नाचं स्पष्टीकरण बघून घ्या आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण याचं उत्तर काढू शकतो. किंवा ही जी ट्रिक बघितली वरची, या ट्रिकचा सुद्धा आपण वापर करू शकतो. सुरुवातीला पहिल्या वर्षी 10% काढले तर 100चे 10% 10 झाले. ते 10 या 100 मध्ये मिळवले. दुसऱ्या वर्षी 110 होणार. 110 मधले पुन्हा आपण 10% काढले तर 11 झालेत. आणि पहिल्या वर्षी 10% वाढले, दुसऱ्या वर्षी 11% झाले. म्हणजेच पूर्ण दोघांची बेरीज केली तर किती झाले? 21% झाले. अशा पद्धतीने प्रश्न प्रकार 11वा आजच्या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न प्रकार असणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न प्रकार असणार आहे की ज्यामध्ये एका वस्तूची किंमत आधी 10%ने वाढली, नंतर 10%ने कमी केली, तर एकूण किती टक्के वाढली अथवा घटली? बघा, इथे आपल्याला किती टक्के वाढली किंवा घटली असा प्रश्न इथे विचारण्यात आलेला आहे. आणि अतिशय सोपा प्रश्न आहे. सोप्या पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. इथे बघा, आपल्याला करायचं काय आहे की जेवढे टक्के वाढली तेवढ्या टक्केचं आपल्याला सोप्या पद्धतीने आपण उत्तर काढू. अगदी सेकंदात त्याचं उत्तर काढता येईल. या 10%ला आपण त्यापैकी एक अंक घ्यायचा आणि इथे एक अंक घ्यायचा. बघा, आधी वाढली आणि नंतर कमी झाली. बघा, आधी वाढली नंतर कमी झाली असेल आणि दोन्ही टक्के जर समान असतील तर या अंकांचा गुणाकार करायचा. म्हणजे 1 गुणिले 1% केले तर आपल्याला 2% मिळतात. म्हणजे इथे 2% त्या वस्तूची किंमत काय होणार आहे? वाढणार आहे. हे लक्षात घ्या. सॉरी, कमी होणार आहे. 2% कमी होणार आहे. आता हे लक्षात कसं ठेवायचं? तर अगोदर वाढली आणि नंतर जर कमी होत असेल, बघा अगोदर काय झाली? वाढली आणि नंतर कमी होत असेल तर त्यामध्ये आपल्याला केव्हाही
नुकसान होतो. नुकसान म्हणजेच काय, ती किंमत जी आहे ती किंमत कमी होते, ती या वस्तूची किंमत घटते आणि म्हणून 2% ती वस्तू किंमत घटणार आहे, हे लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण टक्केवारीचे जेवढे काही पॉसिबल एक्झाम्पल्स होते ते सर्व पॉसिबल्स एक्झाम्पल या ठिकाणी आपण सोडवून घेतलेलं आहे. आणि इथे ही ट्रिक जर आपल्याला समजली नसेल तर दुसरं सुद्धा आपण स्पष्टीकरण आपण इकडे बघू शकतो. परंतु एक लक्षात घ्या, जेव्हा सुरुवातीला जर टक्के वाढत असतील आणि नंतर कमी होत असतील तर त्या उदाहरणामध्ये केव्हाही नुकसान होतो किंवा त्या वस्तूची किंमत ही घटत असते, हे लक्षात घ्या. यासाठी जी ट्रिक असणार आहे ती ट्रिक, दुसरी ट्रिक बघा, दुसरी ट्रिक बघूया. ट्रिक नंबर 2, जी ट्रिक आपल्याला समजणार आहे, सामायिक नफा. सामायिक नफा दोन्ही ठिकाणी सामायिक जो नफा आहे तो नफा भागिले तोटा करायचं आणि त्या ठिकाणी छेदामध्ये 10 लिहायचे आणि त्याचा करायचा वर्ग, या पूर्ण कंसाचा वर्ग करायचा. आणि या पूर्ण कंसाचा वर्ग केलं तर आपल्याला त्याचं उत्तर मिळेल आहे. सामायिक नफा असो किंवा तोटा असो, नफा किंवा तोटा. मग नफा किंवा तोटा काय असेल, सामायिक नफा आणि तोटा. इथे आपल्याला हा सामायिक नफ्याचं उदाहरण आहे की सामायिक तोट्याचं उदाहरण आहे. आता बघा, आधीच सांगितलं, अगोदर आपल्याला किंमत वाढताना लक्षात येते आणि नंतर कमी होते, त्या ठिकाणी तोटा होणार आहे. मग सामायिक तोटा काय आहे, सामायिक तोटा जो आहे तो आहे 10%. किती आहे, 10%. आणि म्हणून तो 10%ला आपल्याला त्या ठिकाणी मांडायचा आहे. आणि 10%ला आपण मांडून या प्रश्नाचं उत्तर काढलं तरी सुद्धा आपल्याला तिथे उत्तर मिळणार आहे 1% इतकं उत्तर येईल. बघा, 1%. थोडंसं एक्सप्लेनेशनमध्ये इथं गडबड झाली आपली. 1 गुणिले 1 1% होते, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असेल. इथे बघा, आपण सामायिक नफा लिहून घेऊया, सामायिक तोटा लिहून घेऊया, कारण सामायिक तोटा 10% होणार आहे. आणि 10 भागिले 10 आणि त्याचा घातांक 2 केलं तर इथे 10 1 10 म्हणजे 1चा वर्ग इथे येणार आणि त्याचं उत्तर मिळणार 1%. कारण 1 गुणिले 1 1 होतं, मगाशी चुकीने मी 2 सांगितलं होतं, परंतु इथे 1% इतकं त्याचं उत्तर येणार आहे. आणि अशा उदाहरणात नेहमी काय होईल, नुकसान होतो, हे लक्षात घ्या. पण त्याच्या उलट जर अगोदर किंमत कमी झाली आणि नंतर वाढली असेल तर त्याच्यामध्ये मात्र नफा होणार आहे. बघा, अगोदर वाढली नंतर कमी होत असेल तर मात्र तोटा होईल आणि अगोदर कमी झाली आणि नंतर वाढली तर त्या ठिकाणी नफा होणार आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व प्रश्न प्रकार आपल्याकडे नोट करून घ्या, सर्व प्रश्न प्रकार लिहून घ्या, त्याचा रीत लिहा आणि यानंतर आपण पुढील भाग पुढच्या घटकामध्ये बघूया. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.